तसं, कारण कोणत्याही कामात तसंच असते. गावामध्ये एकतरी संख्या जास्त असतात, पुन्हा जास्त, पण इथं आल्यानंतर नक्कीच गावातून एक चांगला संदेश मिळतो, म्हणजे पॉझिटिव्ह वाईब्स म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. मॅडमनी सेम शब्द वापरले. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर अशी एक चांगली ऊर्जा मिळते. नाहीतर कसं असतं, गावात आपण गेलं कुठे कचरा आहे, कुठे असे घर एकदमच म्हणजे ज्याला असं गावाच्या बाहेर अशी घरं काही असतात, तिथे तर आपल्याला समजून जातं की यांच्याकडे दुर्लक्ष झालंय. पण गावातून फिरताना असं म्हणजे सगळ्या सर्वसमावेशक घटकांपासून गाव तयार झालेल्या लोकांनी खूप चांगलं योगदान देखील दिलं. जसं मी सांगितलं, शार्प टेक्नॉलॉजी असेल, कारण मी आज पण 2-3 ठिकाणी गेलो तर माझं तेच होतं. कारण आता आम्ही जस्ट मागच्या आठवड्यात टंचाई आराखडा जो बनतो आपला, तो टंचाई आराखडा शासनाकडे पाठवला होता. त्यामध्ये तेच होतं की आपल्या टँकर अजून पण मुरबाडमध्ये टँकर लागते, शहापूरमध्ये जास्त टँकर लागते. तर आमचं तेच होतं की याला आपण कसं कमी करू शकतो. तर हे तुमचं मॉडेल आहे, खरंच खूप म्हणजे उल्लेखनीय काम आहे. पण बघूया असं दुसऱ्या ठिकाणी आपल्याला करता येते का. आणि गावातून खूपच छान वाटलं. नेक्स्ट टाइम नक्कीच मी येईन. आणि मी पण गावातूनच आलो, त्यामुळे मी ज्यावेळी गावात जातो त्यावेळी कम्पेअर करतो की आमचं गाव आणि हे गाव. तर आमचं गाव असं, आमचं गाव पण छोटंच आहे, एकदम डोंगराच्या पायथ्याशी, जसं म्हटलं तसंच आहे आमचं गाव. जिथं रोड जाऊन संपतो. पण तेच आहे की गावात गेलं, प्रत्येक गाव युनिक असते. म्हणजे म्हणलं तर प्रत्येक गावात त्याच्या गावाचे काही प्रॉपर्टीज, गुणधर्म असतात वेगळे, जसं तुम्ही सांगितलं. तसं मी प्रत्येक गावात गेल्यानंतर आपलं गाव कसं आणि हे गाव कसं आहे, तर एक खूपच छान वाटलं. मी देखील जिल्हा परिषद शाळेत शिकलो, त्यामुळे मला जिल्हा परिषद शाळेचं मला माहित आहे. त्यामुळेच मी तुम्हाला म्हणलं की 1 ते 4 ला खालीच बसतो, कारण मी आधी खाली बसतो, तुमच्या पिढीला पण खाली बसायचं. एक जिल्हा परिषद शाळांमध्ये एकच असते की जे आपले शिक्षक असतात ते खरंच म्हणजे जेवढे एफर्ट्स घेतात. प्रायव्हेटमध्ये असते त्यांचं असते, त्यांना पैसे चांगले मिळतात. आपल्याकडे शिक्षकांना शिक्षक पेशा असं म्हणलं जातं की लहानपणापासून आईला विचारलं असतं, आई म्हणायची शिक्षक सगळ्यात चांगला पेशा आहे. म्हणजे कुठं जाईल सकाळी 10 ते 5 तुम्ही शिकवायचं, संध्याकाळी घरी यायचं. असं पण शिक्षकांचा समाजातील स्थान, आपल्या जिल्हा परिषद शिक्षकांचं समाजातील स्थान हे खूप उच्च